आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले, तिथून त्या पाण्यासंदर्भात आपल्याला तपशील देतील. श्रेयस, एकीकडे दादर टीटीचा सिग्नल तर दुसरीकडे जो रस्ता किंग सर्कलवरून दादरपर्यंत येतो त्या रस्त्याच्या चित्र आता तुम्ही बघा. हा रस्ता आपण बघू शकतो, हा हिंदू कॉलनीचा रस्ता आहे, जिकडे जे ऑफिसर्स आहेत महानगरपालिकेचे खरं कर्मचारी असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, ते सगळ्या गाड्यांना वाट काढताना दाखवत आहेत. मात्र हा रस्ता सुद्धा जलमय झालेला आहे. आपण बघतो तर नदीचं स्वरूप या रस्त्याला सुद्धा आलेलं आहे. मोठमोठे बस आपण बघतोय ते संपूर्ण टायर हे पाण्याखाली गेलेत. आता या रस्त्यावर पण मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. एक ऍक्टिव्हा सुद्धा आता बंद पडलेली आहे. आपण दादर टीटीच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला आलो आहोत. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी इथं जो साचलंय. आपण बघू शकतो किंग सर्कल या ब्रिज नंतरच खरं आता किंग सर्कलचा ब्रिज लागतो आपल्याला. त्या ब्रिजपर्यंत रस्ता जो आहे तिकडे पण जलमय परिस्थिती पाहायला मिळते. आपण बघू शकतो तर मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत, जिप्सीज जे आहेत, ते पाणी एक्स्ट्रॅक्ट करता करता इकडे आलेले आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, मुंबई पोलीस असतील, ते प्रत्येकाला खरं तर सतर्कतेचा इशारा देत आहेत. एवढं पाणी आहे की फुटपाथवरून पाणी सुद्धा आता दुकानात चाललेलं आहे. आपण बघू शकतो फुटपाथवरचं पाणी सुद्धा आता अनेक दुकानात आता चाललेलं आहे. त्यामुळे पाऊस जसा जसा वाढतोय तसा तसा पाण्याची जी गती आहे ती पण आता वाढत चालली आहे. त्याचंच कारण आहे की कुठे ना कुठे आता मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर पाणी चाललेलं आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावर येतात. हाच रस्ता आहे जो फाय गार्डनला जातो आणि दुसरा रस्ता जो आहे तो थेट सीएसटी जे फ्लावर पर्यंत जाताना दिसतोय. मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात तर झाली आहे. पाऊस तो मध्यापर्यंत आलाय. मात्र सकाळपासून सुरू असलेला पाऊस आतापर्यंत न थांबल्यामुळे आता मुंबईकडे खऱ्या अर्थानं वॉटर लॉगिंग मोठ्या प्रमाणात झालंय. नागेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. तर दादरमधली आपण दृश्य बघितलीच आणि आता पुन्हा परत रेल्वे ट्रॅकवर कसं पाणी साचलंय ते सुद्धा आपण बघतोय. शिवडी, वडाळा आणि माहीम या 3 ठिकाणची दृश्य सध्या स्क्रीनवर आपण बघतोय. नागरिकांचा रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वेत सुद्धा खोळंबा झालाय. मध्य रेल्वेचे स्वप्नील लीला बोलतात, आपण थेट ऐकूया. सर्विसेज लगातार चल रही है, चाहे वो कर्जत से आने वाली, कसरा से आने वाली हो या कल्याण से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के बीच में हो, हार्बर लाइन में हो, ये सारी सर्विसेज अभी भी लगातार चल रही है. इनमें मुख्यत्वे करके जो मेन लाइन और हार्बर की सर्विसेज है वो लगभग 15 मिनट लेट चल रही है और ट्रांस हार्बर की सर्विसेज टाइमली चल रही है. 3-4 मिनट जो है वो डिले उन सर्विसेज में भी अभी चल रहा है. सर, हम देख रहे हैं कि लगातार बारिश के बाद से ट्रैफिक को जो इफेक्ट पड़ा है उसका ध्यान देते हुए बीएमसी ने भी आज समय रहते प्राइवेट और सेमी गवर्नमेंट सभी ऑफिसेज को छुट्टी दे दी है बीएसएनएल अथॉरिटी होने के नाते. तो इसका कितना फर्क पड़ा है? इससे कुछ सुविधा हुई है, लोगों को तकलीफें कम हुई है क्योंकि भीड़ कम हुई है? हाँ, जिस तरह से हम लोगों को अभी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस या दादर स्थानकों पे हम लोग थे, वहाँ पे जो दिख रही थी परिस्थितियाँ, उनके अनुसार अभी जो यात्रियों की संख्या है उसमें खासी कमी आई हुई है. क्योंकि आज जैसे बीएमसी ने कल रात में ही सारे स्कूल्स और जो महाविद्यालय थे उनको सबको छुट्टी डिक्लेयर कर दी थी. उसके चलते जो पैसेंजर्स की संख्या है उसमें भारी गिरावट हम लोगों को दिखने में मिली है. बीएमसी ने भी जैसे रिक्वेस्ट की थी और हम लोगों ने भी आपके माध्यम से ये रिक्वेस्ट की थी कि जब तक अत्यंत आवश्यक ना हो या इमरजेंसी सर्विसेज का पार्ट ना हो तब तक ट्रैवल करने का जितना जहाँ तक संभव है वहाँ तक आप अवॉइड करें. लंबी दूरी की जो गाड़ियां हैं उन पर कोई प्रभाव पड़ा है, उनमें देरी या फिर उनकी कैंसिलेशन या डाइवर्जन या शॉर्ट टर्मिनेशन की कोई? देखिए, अभी तक हम लोगों के पास में जो लंबी दूरी की गाड़ियां आने वाली थी, जो जनरली सुबह 8 बजे के पहले 8 साढ़े 8 बजे के पहले लंबी डिस्टेंस की गाड़ियां आती है, वो लगभग सारी गाड़ियां आज आ चुकी थी. जो बारिश का जो प्रभाव है वो ज़्यादा 5 साढ़े 5 बजे के बाद में होना शुरू हुआ. तो जब तक वो गाड़ियां आई तब तक उनमें कोई मेजर इम्पैक्ट नहीं आया है. अभी तक किसी भी गाड़ी को डाइवर्ट नहीं किया है. कल भी केवल 2 गाड़ियों को रीशेड्यूल किया गया था. दादर से निकलने वाली जो 2 गाड़ियां थी, एक गाड़ी को 1 घंटे से और एक गाड़ी को लगभग 4 साढ़े 4 घंटे से रीशेड्यूल हम लोगों ने कल किया था. आज अभी तक सारी गाड़ियां अपने शेड्यूल से चलाई जा रही हैं, लॉन्ग डिस्टेंस की भी. सर, आज आम्ही बघतोय की सलग 3रा दिवस आहे जब पाऊस पडतोय, तो रेल्वेचे ट्रॅफिक आहे, खासकर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे, त्याचा काय कसा प्रभाव पडतो? मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरतील जी लोकल गाड्यांची सेवा आहे ती आपल्या वेळापत्रकापेक्षा साधारणपणे 15 मिनिटे उशिराने दोन्ही लाईनवरती सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने 9:30च्या नंतर जे हायटाईडमुळे फ्लडगेट्स बंद केले होते, त्यानंतर मिठी रिव्हरची जी पाण्याची पातळी आहे ती 3.2 मीटर इथपर्यंत वाढलेली आहे.
त्यामुळे थोडेसे आता आपण जी प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण हार्बर लाईनवरच्या ज्या गाड्या आहेत त्या रिस्ट्रिक्टेड स्पीडनी चालवतो आहोत. हार्बर लाईनवरच्या गाड्यांसाठी आणि मेन लाईनवरच्या गाड्यांसाठी आपण साधारणपणे सध्या त्या गाड्या वेळापत्रकापेक्षा 15 मिनिटे मागे चालू आहेत. पण कुठल्याही प्रकारची आपत्ती किंवा कुठल्याही प्रकारचे सर्व्हिसेस ज्या थांबलेल्या कुठेही नाही आहेत, त्या सर्व्हिसेस कल्याणवरनं येणाऱ्या असोत किंवा कसारा टू कल्याण, कर्जत टू कल्याण असोत, या सर्व सर्व्हिसेस सुरळीतपणे चालू आहेत. निश्चितच आपल्या वेळापत्रकापेक्षा मागे चालू आहेत, पण या सर्व सर्व्हिसेस प्रॉपरली सर्व चालू आहेत. कुठलीही लोकल ट्रेन थांबलेली नाही आहे. आज बीएमसी आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणून सगळी सुट्ट्या घोषित केल्या, त्याचा काही फरक पडला का ट्रॅफिकवर आणि किंवा लोकांची जी गर्दी आहे ती कमी झाली? निश्चितच बीएमसीच्या माध्यमातून जी सरकारी आस्थापना असू द्यात किंवा शाळा आणि महाविद्यालय असू द्यात, यांना जी सुट्टी डिक्लेअर केली होती त्या सुट्टीच्या डिक्लेअर केल्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट आपल्याला दिसून येते आहे. यामुळेच आम्ही आत्ता दादर स्थानकावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरती देखील गर्दी निश्चितपणे यामुळे कमी झालेली आहे. यासोबतच बीएमसीने देखील आवाहन केलेलं होतं की अत्यंत आवश्यक किंवा तातडीचं काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं. नॉर्मल म्हणजे जेव्हा आपल्याला शक्य आहे टाळता येणं घराबाहेर पडणं, तर ते कृपया टाळावं. अशा विनंतीला मान देऊन बऱ्यापैकी जी गर्दी आहे ती कमी आपल्याला दिसून येते आहे.